अमरावतीमध्ये 26 एप्रिलला निवडणूक आहे आणि आपण बघू शकता मी अमरावतीमध्ये आहे आणि नवनीत राणा यांचं निवासस्थान आहे। बरेचसे लोक जे आहे नवनीत राणा यांना भेटण्यासाठी सकाळी आले, पण मात्र नवनीत राणा ह्या प्रचारावर गेल्यामुळे त्या भेटू शकल्या नाही। मात्र रवी राणा यांनी जी आहे लोकांची भेट घेतलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा बरेच नागरिक या ठिकाणी आलेले आहे। नेमकं त्यांना आपण विचारूया, नेमकं ताई 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 इकडे या ताई, काय तुम्ही राणा साहेबांना भेटल्या, काय नेमकं काय भेटण्याचं कारण? एका मुलाला म्हणजे असं कोणीतरी मारलेलं आहे आणि त्याला म्हणजे पताच नाही आणि तो होश मध्ये नाही आहे। तर आम्ही रवी राणाची मदत करायला आलेलो आहे। तर रवी राणाने आमची मदत केलेली आहे। ज्यांचं म्हणजे काही प्रॉब्लेम असेल म्हणे तर तुम्ही त्यांचे नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून समाधानी आहात तुम्ही रवी राणा? तुम्ही काय सांगाल, कशासाठी आले होते रवी राणाजीच्या ऑफिस? आम्ही यांच्या ऑफिस मध्ये रोज आमचा चक्कर असते, कारण यांचं जे कार्य आहे ते एवढं अमरावतीला जोरदार आहे का कोणी जरी आलं यांच्या दारात तर त्यांनी कधीच वापस पाठवलेलं नाही। जेवढे लोक लग्नाच्या पत्रिका घेऊन येतात त्यांना बिचारे 5,000 पाकिट आपल्या मताला मदत म्हणून देतात। हे म्हणून नाही, फक्त मदत गरीबाच्या कामात पडतात, गरीबाच्या कामात बिलकुलच पडतात। कधी फोन करा, तब्येतीला दवाखान्यात येईल, भेटा घेईल, यांचं हे नेहमीच कार्य। आणि आमच्या अमरावतीला बिलकुल कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला शाश्वतीने सांगतो। नक्की चांगली गोष्ट आहे, कमळ एकदम कमळच फुलणार। पण आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया, तुम्ही कशासाठी आले होते इथं रवी राणाजीच्या प्रचार कार्यालयात? काय मागणी, काय माझी काही मागणी नाही आहे, फक्त माझी एकच इच्छा आहे की नवनीत बाबू ह्या निवडून कमळ चिन्हावर आल्या पाहिजे। तुम्ही काम कराल तेव्हा ना? हा, मी काम करत आहे त्यांच्याकरता आणि मी काम आताच नाही पहिलेपासून काम करत आहे आणि याच्या पुढे काम करत राहणार। हवा थोडीशी पंजाची सांगू राहिली सगळे, जरी हवा पंजाची सांगत आहेत, पंजा हा आपण दर्यापूर मध्ये बसून आहे आणि अमरावतीमध्ये त्यांचं कार्य नाही आहे। तर माझं असं म्हणणं आहे, अमरावतीमध्ये जे कार्य करतात, सदा न कदा जनतेच्या सेवेत राहतात, त्यांना दिवाळी असो, कुठली ईद असो, साखरच्या मार्फत किंवा दिवाळी असली तर किराणाच्या मार्फत, तीळ संक्रांत असल्या तर साडी चोळीच्या मार्फत त्यांना सहकार्य करत राहतात। जर कोणी दुःखी आलं तर त्या दुःख्याला ते आधार देतात। कोणी दवाखान्यात असलो, लोकांनी जे आहे ना महिलांना साड्या वाटल्या, पण त्या तिकडे काही भागामध्ये त्या साड्या जळल्या, या संदर्भात हा काहीतरी मधातला जो लोक आहे, जो नवनीत राणाच्या विरोधात काहीतरी कार्यक्रम करतो, तो त्यांना पैसे देऊन त्या जाली नंबरच्या साड्या देऊन त्या त्यांना जाळायला सांगतो। हा मधातला कोणतरी नवनीत राणाचा विरोधी आहे। नवनीत राणांनी कुणाला अशा खराब साड्या आजपर्यंत दिलेल्या नाही आहेत। जे त्यांच्या भावांनी, सगळ्या भावांनी राखीला तेवढी महागाची साडी दिली नसेल, एवढी महागाची साडी नवनीत राणांनी आणि भाऊसाहेबांनी सगळ्यांना दिलेल्या आहेत। तर मग ह्या जाळ्यासारख्या साड्या जाळणाऱ्या जे आहेत ते नवनीत राणाचे जे विरोधक आहेत ना, ते पैसे देऊन त्यांना अशा नकली साड्या जाळायला लावतात। तुम्हाला काय वाटते का आपले नवनीत राणा किती लाख मतांनी निवडून येतील? मी लाखांची गिनतीच सांगत नाही, एवढ्या लाखांनी ते निवडून येतील नवनीत राणा, माझं असं म्हणणं आहे। कारण ते सर्व जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी केव्हाही पहिले तत्पर राहतात। तुम्ही आतापर्यंत किती मतदारांपर्यंत पोहोचला राहण्यासाठी मतदान? मी मतदारापर्यंत, अनेक मतदारांपर्यंत पोहोचली। मी त्याची गिनती तुम्हाला सांगत नाही, जेव्हा त्या निवडून येतील ना तेव्हा तुम्हाला त्यांची गिनती कळेल की खरंच हे लोक नवनीत राणा करता किती मतदारांपर्यंत धावतात आणि पोहोचतात बा म्हणून। नक्कीच ही जी आम्ही कार्यालय जे आहे नवनीत राणाजीचं कार्यालय, आणि या कार्यालयात जे आहे सगळे लोक आपल्या अपेक्षा घेऊन येतात। आजी आहे, आजी हे बघा आजी आली आहे। म्हणजे राणाकडून अपेक्षा आहे लोकांना की आपले कामं करतात आणि गरिबांच्या कामासाठी धावून जातात। म्हणून आजी कशासाठी आली तू राणासाहेबांच्या ऑफिस मध्ये? भाकर खायला पैसे सोय नाही, त्या पाण्याची तर काय करू? मुलं कुठे आहे आजी? मुलं नाही, बुडा होता बुडाई गेला एकटीच। काही मदत केली की आता राणासाहेबांनी? नाही केली मदत। काही मदत केली की आता राणासाहेबांनी? नाही केली मदत। काही मदत केली की आता राणासाहेबांनी? नाही केली मदत। काही मदत केली की आता राणासाहेबांनी? नाही केली मदत। काही मदत केली की आता राणासाहेबांनी? नाही केली मदत म्हणजे तुम्ही नाही कसं म्हणता, मदत करते ना नेहमी, असं काय नाही बोलू द्या ना। ऐक ना, दिवाळीला तर दिलं त्यानं, दिवाळी हा दिलं। मंगळगड शहरात काम करो, आता नातू वारला 15 दिवस झाले, त्यानं कुठून आली? कुठून? गांधी आश्रम इथून किती लांब आहे ते गांधी आश्रम? लय हाय तिकडे। कशासाठी आली तू आता? सांग कशासाठी आली? जेवासाठी। जेवण भेटलं का तुला? मग जेवण भेटलं काय? जेवण भेटलं का? नाही, काय जेवायचं तुला? सांग काय काय घरी जायचं आहे बस। अच्छा, कोणी म्हणे चला काही सांजेची सोय भेटेल तर। अच्छा, ही आजी सुद्धा आपली अपेक्षा घेऊन आली होती
तिला जेवण नाही भेटलं म्हणते. पण नक्कीच हे जे आम्ही जे आहे रवी राणा यांचं हे कार्यालय, नवनीत राणा यांच्या कार्यालयामध्ये आहोत. बरेचसे लोक आपल्या अपेक्षा घेऊन आलेले आहे. 26 तारखेला निवडणूक आहे. नक्कीच मतदार संघातल्या सर्व मतदारांनी 26 तारखेला मतदान करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर पडा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. जर कोणी तुमच्यावर मतदान करण्यासाठी दबाव टाकत असेल त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष. आमच्याकडे एक मुस्लिम मतदाता सुद्धा आहे, महत्वाचा है. क्या कहेंगे भाईजान, आज यहाँ पर तुम किस काय के लिए आए? ऐसी है बहू को वोट देने के लिए। बहू को वोट देने के लिए। जो भी होता तो करो तुम्हारे से। हाँ। 7-8 वोट है हमारे। हाँ? 7-8 वोट। कहाँ रहती आप? ये अपने धर्म काटा धर्म काटा पे रहती थे। पिछले साल किसके तरफ थे? इधर ही एक दिए थे हम। ये साल भी इधर ही थे। ये साल में थोड़ा हमने कल सर्वे किया है, हम पठान चौक में भी गया तो मुस्लिम लोग थोड़ा नाराज दिखे बहू के ऊपर। अब वो हमारे को नहीं मालूम, हमारे को तो बहू को देंगे हम। तुम कर रहे क्या मुस्लिम इसमें प्रचार? नहीं, इनके लिए करे। हाँ तो इनकी लिए ही बोल रहे हो। हाँ, जा रहे घर घर में, मुस्लिम घर घर में जा रहे हैं। जा रहे ना। क्या लगता है आपको वोट मिलेंगे नवनीत राणा जी? मिलना मुस्लिम के मिलना ही है ना। मिलना ही आहे. नक्कीच हे जे नवनीत राणा आणि रवी राणाचे हे जे सगळे फॅन आहे यांच्याकडे येत राहण्यासाठी ते प्रचार सुद्धा करतच आहे. तर नक्कीच तुम्ही बघत राहा WH न्यूज. धन्यवाद.